माझे नाव अजय. काही दिवसांपूर्वी माझी बदली पुण्यावरून नाशिक या ठिकाणी झाली होती. माझ्यासाठी व माझ्या पूर्ण परिवारासाठी नाशिक हे ठिकाण नवीन होते. कारण मुलाच्या शैक्षणिक वर्षातून अपूर्ण शाळा करून आम्ही या ठिकाणी राहण्यासाठी आलो होतो. माझा मुलगा हा 6वीला CBSEला शिकत होता. त्याचे नाव अथर्व होते. माझ्या बायकोच्या नाशिकला यावर्षी यायचा विचार नव्हता. कारण मुलाच्या अपूर्ण शिक्षण झाल्यामुळे त्यालाही प्रॉब्लेम होणार होता. कारण नवीन शाळा, नवीन मुलं त्याला या ठिकाणी मिळणार होती. तरी मी अंजलीचं न ऐकता माझ्या मनाला जे पटले तेच मी केले. म्हणून त्याच्या ॲडमिशनसाठी आम्ही आज शाळेत जाणार होतो. पण शाळेसोबत ट्युशनही मुलांसाठी महत्त्वाची असते. कारण पालक कितीही शिक्षित असले तरी आपल्या कामात ते अगोदरच थकलेले असतात आणि मुलांचा अभ्यास घेणे त्यांना फारसं जमत नाही. म्हणून या दोघंही गोष्टी आज आम्हाला व्यवस्थितरित्या पार पाडायच्या होत्या. ऑफिस स्टॉपमधील मित्रांची मुलं ज्या शाळेत शिकत होती ती शाळा नाशिकमध्ये सर्वात चांगली शाळा होती. त्या ठिकाणी जाऊन आम्ही प्रिन्सिपलला भेटून माझ्या मुलाची ॲडमिशन आम्ही दोघांनी केली. आणि संध्याकाळी माझ्या मित्राची मुलं ज्या ठिकाणी ट्युशनला जात होते त्याच ठिकाणी आज संध्याकाळी मी माझ्या मुलाला घेऊन जाणार होतो. त्या मुलांच्या सांगण्याप्रमाणे संध्याकाळी 5 वाजेला सायन्स आणि मॅथ या विषयाच्या ट्युशन माझ्याच घराच्या काही अंतरापासून एक मॅडम घेत असे. जेव्हा मी त्या मॅडमच्या घराजवळ आलो तेव्हा त्यांचा पुढच्या हॉलमध्ये मुलांची गर्दीच जमलेली होती आणि सर्व मुलं शिस्तीने बसून मॅडम जे शिकवत होते ते सर्व मुलं मॅडमकडे पाहून आचरणात आणत होते. जेव्हा मी मॅडमांचा हॉलच्या दाराजवळ येऊन पोचलो तेव्हा त्या मॅडमची पाठ माझ्याकडे होती आणि त्यांचा चेहरा हा फळ्याकडे होता. आणि त्याच ट्युशनमधून एका मुलाने मॅडमांना सांगितले, मॅडम आपसे मिलने के लिए कोई आया है. आणि जेव्हा मॅडम यांनी चेहरा माझ्याकडे वळवला तेव्हा माझे स्वतःवरचे भानच हरवले. कारण एवढी सुंदर बाई मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. आणि त्यांनी जी साडी घातली होती त्या साडीवर त्या इतक्या सुंदर आणि ब्युटिफुल दिसत होत्या की त्यांचे डोळे, त्यांची ती फिटनेस, त्यांचे ते लांब केस त्यांना पाहून अगोदरच माझ्या गळ्यातून तो खोकलण्याचा आवाज आला. आणि जेव्हा त्या मॅडम माझ्या जवळ येऊ लागल्या तसा माझ्या अंगावर काटाच येत होता. मग मी त्या मॅडमांना पाहून म्हणालो, गुड इव्हनिंग मॅडम. त्यावर त्या मॅडमांनी मलाही गुड इव्हनिंग म्हणून उत्तर दिले. मग त्या मला म्हणाल्या, सर कुछ काम था क्या आपका मुझसे. त्यावर मी मॅडमांना म्हणालो, मैडम मेरे लड़के को आपके पास ट्यूशन लगानी है. मैं जहाँ रहता हूँ उसी कॉलोनी से भी 3 लड़के आपके पास आते हैं. मुझे आपका नाम उन्होंने ही बताया था. त्यावर त्या मॅडम मला म्हणाल्या, सर कोई बात नहीं, मैं 2 सब्जेक्ट पढ़ाती हूँ, मैथ और साइंस. आप साल के बीच से ही आए हैं इसलिए आपको पूरा फीस भरने की ज़रूरत नहीं. ऐसे में 2 सब्जेक्ट मिला के 6,000 रुपये साल का लेती हूँ, मगर आपको 3,000 रुपये ही पे करने होंगे. मगर सर आपको कुछ फीस एडवांस में देनी होगी और बची हुई साल के एंड में. और एक चीज़ बताना मैं भूल ही गई सर आपको, मैडम का नहीं तो आपका व्हाट्सअप नंबर मुझे पक्का देना, क्योंकि कुछ इम्पॉर्टेंट नोट्स या कोई जानकारी मुझे बच्चों को देनी होती है तो मैं व्हाट्सअप पर ही मैसेज कर देती हूँ. तेव्हा मॅडमला मी म्हणालो, मॅडम मेरे पास अभी कैश नहीं है, आप मुझे अपना ऑनलाइन पेमेंट नंबर दे दो, मैं उसी पर ॲडव्हान्स फीस जमा कर दूंगा. तेव्हा त्या मॅडमांनी मला त्यांचा नंबर दिला आणि मी माझा व्हॉट्सअप नंबर त्यांना दिला. त्यानंतर उद्यापासून त्यांनी माझ्या मुलाला ट्युशनला यायला सांगितले. मुलाच्या भविष्याचा विचार सर्वच पालक करत असतात. त्याचप्रमाणे माझ्या दोघंही जिम्मेदारी मी व्यवस्थितरित्या पार पाडून निश्चिंत झालो होतो. कॉलनीतील सर्वच मुलं ट्युशनसाठी सायकलीवर येत होते आणि माझ्या ड्युटीचा टाईम हा सकाळी 9 ते 4 होता. मग नवीन सायकल घेण्यापेक्षा मीच मुलाला दररोज ट्युशनला सोडायचा निर्णय घेतला. नवीन सायकलला जेवढा खर्च लागेल तेवढ्याच पैशात आपल्या गाडीत पेट्रोल तरी भरता येईल, इतकी कंजूसी आपण तर करूच शकतो. म्हणून मी सायकल घेण्याचा निर्णय फेटाळला. घरी आल्यानंतर माझ्या बायकोकडे पाहून मला
माझ्या मुलाच्या ट्युशनच्या मॅडमांचा चेहरा वारंवार तिच्या चेहऱ्यात मला दिसत होता. काही वेळानंतर माझ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवर त्या मॅडमांनी माझा नंबर मुलाच्या सक्सेस क्लास अकॅडमी या नावाने ग्रुपवर ॲड केला. त्यानंतर मीही त्या मॅडमांना सांगितल्याप्रमाणे त्यांना ₹1000 मी ऑनलाईन पे केले आणि त्याची स्क्रीनशॉट मी त्या मॅडमांच्या व्हॉट्सअपवर पाठवली आणि बरोबर रात्री 8 वाजेला त्या मॅडमांच्या थँक्स असा रिप्लाय माझ्या व्हॉट्सअपवर आला. मी पण त्या मॅडमांना एक छान स्माइलिंग इमोजी पाठवून रिप्लाय दिला आणि काही वेळानंतर हळूच मी पण मॅडमांना आपका डीपी बहुत सुंदर है असा मेसेज टाकून त्यांच्या व्हॉट्सअपवर सोडला. बरोबर रात्री 10 वाजेला त्या मॅडमांचा परत रिप्लाय मला आला, धन्यवाद सर, आपका भी डीपी बहुत सुंदर है. मग मी त्या मॅडमांना म्हणालो, मैडम आप स्कूल में टीचर का जॉब क्यों नहीं करती, ऐसे ट्यूशन लेके आप अपना घर क्यों चलाती हो. मग त्या मॅडम मला सांगू लागल्या, सर मैंने बहुत जगह जॉब के लिए अप्लाई किया था मगर कुछ कारणोंवश मेरा नंबर नहीं लग पाया, इसलिए मैंने बच्चों का ट्यूशन लेने का फैसला किया. ऐसे भी मैं यहाँ अकेले रहती हूँ, ट्यूशन से मेरा टाइम भी कट जाता है और बच्चों की पढ़ाई लेने के बाद खुशी भी मिल जाती है. मग त्या मॅडमने मला विचारले, सर आप क्या काम करते हो और आपका नाम क्या है. मग मी त्या मॅडमांना म्हणालो, मैडम मेरा नाम अजय है और एक मैं सरकारी कर्मचारी हूँ. अचानक मेरी पोस्टिंग पुणे से नासिक हुई, इसलिए यहाँ आना पड़ा है. मगर मैडम आपके भी तो हस्बैंड होंगे ना आपके साथ. मग त्या मॅडम मला म्हणाल्या, सर मेरे हस्बैंड फॉरेन में जॉब करते हैं, मतलब वो मर्चेंट नेवी में है. 6-6 महीने की उनकी ड्यूटी रहती है, कभी कभी तो 1-1 साल के बाद घर आते हैं वो. मगर बच्चे की पढ़ाई की खातिर मुझे यहाँ रहना पड़ रहा है, नाही तो मैं अपने मायके चली जाती. एवढं सांगून त्या गुड नाईट म्हणून त्यांनी फोन ऑफलाईन मोडवर केला आणि मी त्या मॅडमबद्दलच विचार करून मोबाईल साईडला ठेवला आणि मलाही झोप लागल्यामुळे मीही झोपलो. त्या मॅडमशी फोनवर चॅटिंग करून मलाही फार छान वाटले होते की एवढी सुंदर बाई ही आपल्याशी चॅटिंग करू शकते. या गोष्टीची मला खदगद वाटत होते. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा माझ्या मुलाला ट्युशनला सोडायला गेलो त्यावेळेस मी 15 मिनिटे अगोदरच त्या मॅडमांना पाहण्यासाठी तिच्या घराजवळ येऊन पोचलो. त्यावेळेस एकही मुलगा त्यांच्या घरी ट्युशनसाठी आला नव्हता. जेव्हा मी मुलाला दाराजवळ सोडण्यासाठी आलो तेव्हा त्या मॅडमांची आणि माझी नजरानजर झाली. त्या मॅडमांनी मला पाहून एक स्माईल दिली. मी पण त्यांना पाहून गालातल्या गालात हसलो. मग त्या माझ्याजवळ येऊन म्हणाल्या, सर आप आज काफ़ी जल्दी आ गए. तेव्हा मी त्या मॅडमांना म्हणालो, मैडम बच्चे को छोड़ के मुझे बाजार जाना था, इसलिए मैं जल्दी आ गया. तेव्हा त्या मॅडम म्हणाल्या, चलो कोई बात नहीं, अच्छा हुआ आप इसे लेके आ गए, मैं अभी से इसकी रिवीजन स्टार्ट कर देती हूँ. मग मी मॅडमांना म्हणालो, मैडम आप कितने बजे तक फ्री हो जाते हो ट्यूशन ख़त्म करने के बाद. तेव्हा त्या मॅडम मला म्हणाल्या, क्यों कहीं पिक्चर दिखाने ले जा रहे हो क्या. तेव्हा मी त्या मॅडमांना म्हणालो, नहीं मैडम ऐसी कोई बात नहीं है, मुझे आपकी आवाज़ बहुत सुंदर लगी इसलिए पूरा दिन आपको ही सुनता रहूं, इसलिए मैं पूछ रहा था. तेव्हा त्या मॅडम मला म्हणाल्या, ऐसी क्या खास बात आपको मेरी आवाज़ में लगी कि आपको मेरी आवाज़ सुनने की इच्छा हुई. तेव्हा मी त्या मॅडमांना म्हणालो, किसी किसी में गॉड गिफ्ट होता है, भगवान हर किसी को ऐसी आवाज़ नहीं देता है जो आवाज़ आपको दी है. मग त्या मॅडम मला म्हणाल्या, आपको अगर नज़दीक से मेरी आवाज़ सुननी है तो 8 बजे के बाद सुन सकते हो, क्योंकि उसके बाद मैं फ्री हो जाती हूँ. मग मी बाजारातून घेतलेला सामान फटक्यात घरी सोडला आणि मुलाला घेण्यासाठी त्याच्या ट्युशनला आलो. परत माझी आणि त्या मॅडमांची नजरानजर झाली. यावेळेस त्या मॅडमांनी मला हाताचा इशारा करून फोन करायला सांगितला. पहिल्याच दिवशी आमच्या दोघांमधील आकर्षण फारच वाढले होते. मी मुलाला घेऊन घरी आलो आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. त्याच वेळेस माझी बायको अंजली मला म्हणाली, अहो आज काही विशेष आहे का. तेव्हा मी म्हणालो, का ग काय झालं. अंजलीने परत मला विचारले,
कारण तुम्ही ड्युटीवरून आले तेव्हाही तोंड आत धुतले होते आणि आता परत तोंड आत धुतात आहे. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, अगं बाजारात फार दूर होती आणि तुला माहिती आहे ना मला त्याची किती एलर्जी आहे. म्हणून सर्दी व खोकला होऊ नये म्हणून मी तोंड आत धुतोय. मग फ्रेश झाल्यानंतर काही वेळ मी टी व्ही समोर बसलो आणि 8 वाजेपर्यंत मी टी व्ही जवळच बसून टाईमपास केला. त्यानंतर मी मुद्दामून मोबाईलमध्ये माझी कॉलर टोन ही अलाराम मोडवर सेट केली आणि बरोबर 5 मिनिटांनी अलाराम हा माझ्या मोबाईलवर वाजला आणि त्याच वेळेस मोबाईल मी फ्लाईट मोडवर टाकून मुद्दामून मित्राशी बोलत आहे असं मी अंजलीला दाखविले. मी अंजलीला म्हणालो, आज माझे जेवण बाहेरच आहे कारण मित्राच्या घरी प्रोग्राम असल्यामुळे मी जेवण त्याच ठिकाणावरून करून येईल असं सांगून मी घरातून बाहेर निघालो. मला त्या मॅडमला भेटायची उत्सुकता फारच वाढली होती आणि 10 मिनिटाच्या आत मी मॅडमच्या घराजवळ येऊन पोचलो. सर्वच ट्युशनचे मुलं आपापल्या घरी गेले होते. त्या ठिकाणी शांतता होती. मी मॅडमच्या दाराची बेल वाजवली आणि काही क्षणात मॅडम दार उघडवण्यासाठी आल्या आणि ज्यावेळेस त्यांनी दार पूर्णपणे उघडवला त्यावेळेस माझे डोळे त्या मॅडमांवरून हटवायची इच्छाच होत नव्हती. यावेळेस त्या मॅडमने लाल कलरचा गाऊन घातला होता. त्या एवढ्या सुंदर व ब्युटिफुल दिसत होत्या की त्यांचे वर्णन मी शब्दातही तुम्हाला सांगू शकत नव्हतो. मग मॅडमांनी माझ्याकडे पाहून त्या मला म्हणाल्या, आओ अजयजी, घर में आओ. घरात गेल्यानंतर सर्वात अगोदर तो मुलांच्या ट्युशनचा हॉल होता. मग त्याच्या मागे मॅडम 1 BHK घरात राहत होत्या. मग मॅडमांनी मला बसण्यासाठी खुर्ची दिली आणि विचारू लागल्या, कुछ काम था क्या आपका मुझसे? नहीं मैडम, काम तो कुछ नहीं था, मगर मुझे जो आपकी आवाज़ सुननी थी. आणि त्याच वेळेस माझे लक्ष मॅडम बसलेल्या वरच्या दोरीवर गेले. ती दोरी मॅडमांनी घरात कपडे वाळण्यासाठी बांधलेली असावी असे मला वाटले. त्या दोरीवर मॅडमांचे आतले कपडे सुकवण्यासाठी ठेवले होते. ते काळ्या कलरचे कपडे माझे डोकं जास्तीच खराब करत होते. माझी त्या ठिकाणावरून नजर हटवण्याची हिंमतच होत नव्हती. मग मॅडमांनी मला पिण्यासाठी एक ग्लास पाणी आणले आणि जेव्हा ते पाणी देण्यासाठी खाली वाकल्या तेव्हा माझे लक्ष त्यांच्या त्या ठिकाणी गेले. ते इतके सुंदर व नाजूक होते. त्यांना त्या क्षणाला स्पर्श करण्याची इच्छा माझ्या मनात जागृत झाली. पण काही वेळासाठी मी पण माझ्या मनावर कंट्रोल ठेवले आणि माझं पाणी पिऊन झाल्यानंतर मॅडम माझ्या समोर खुर्चीवर येऊन बसल्या. तेव्हा त्या मॅडमांना मी म्हणालो, मैडम मेरा लड़का पढ़ाई में काफ़ी कमज़ोर है, आप उसकी तरफ अच्छे से ध्यान देना ताकि एग्ज़ाम में उसको कोई प्रॉब्लम ना हो. तेव्हा त्या मॅडम मला म्हणाल्या, आप उसकी बिल्कुल चिंता मत करो, मैं ट्यूशन में आने वाले हर लड़कों की तरफ बारीकी से ध्यान रखती हूँ और मेरी ट्यूशन का रिज़ल्ट हर साल 95% ही आता है. मग मी मॅडमांना म्हणालो, मैडम आपने व्हाट्सएप पर मेरा नाम पूछा मगर आपका नाम आपने बताया नहीं. मग मॅडमांनी हळूच आपल्या खांद्यावरून हात फिरवला आणि त्या मला म्हणाल्या, मेरा नाम स्वाती है. आणि त्या जेव्हा त्यांचे नाव सांगत होत्या त्याच वेळेस त्यांच्या आतल्या कपड्याची काळी पट्टी त्यांच्या खांद्यावर मला दिसली. ती पट्टी त्यांच्या चेहऱ्याला एवढी कॉन्ट्रास्ट मॅच करत होती की मी ते तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. पण मॅडमांसमोर काय बोलावे मला काहीच सुचत नव्हते. कारण एवढी सुंदर बाई माझ्यासमोर बसून माझ्याशी बोलत होती आणि त्याच वेळेस माझे शब्दही बोबडी वळत होते. मी अजूनही त्यांच्याकडेच पाहून बोलत होतो. मग मॅडम मला म्हणाल्या, और कोई काम है क्या आपको मुझसे अजय जी? मग मी मॅडमांना म्हणालो, नहीं बस इतना ही काम था और बाकी जब होगा तो मैं बता दूंगा. मुझे लगा कि आप मुझे पिक्चर दिखाने ले जा रहे हैं क्या, इसलिए मैं पूछ रही थी. मग मी मॅडमांना म्हणालो, आप मेरे साथ खाना खाने चल सकती है क्या, पिक्चर में मुझे कोई इंटरेस्ट नहीं है. मग स्वाती मला म्हणाली, आप 5 मिनट हॉल में बैठ सकते हो क्या, मैं अभी कपडे चेंज करके आपके साथ आती हूँ. मग मी मॅडमांना ठीक आहे असं म्हणालो आणि ट्युशन हॉलमध्ये येऊन खुर्चीवर बसलो. पण अजूनही मॅडमांनी त्यांच्या घराचा दार लावला नव्हता. म्हणून ते आत काय करत आहे हे पाहण्याची उत्सुकता माझी वाढली होती.
मी हळूहळू स्वातीच्या दाराजवळ येऊन एका पिलरच्या आरवशाला उभा राहिला आणि ज्या वेळेस मी स्वातीच्या घरात डुंकून पाहिले त्याच वेळेस स्वाती हे आपला गाऊन उतारून साडी घालत होती. जेवढी ती बाहेरून सुंदर होती तेवढीच वर खालपर्यंत आतूनही सुंदर होती. 10 मिनिटापर्यंत मी एकसारखा तिला त्याच ठिकाणी उभा राहून न्याडत होतो. जसं तिच्या खांद्याच्या पट्ट्या मला पूर्णपणे दिसल्या तसा मी माझ्या खिशात हात टाकून जोरजोरात हाताला घट्ट दाबू लागलो आणि जेव्हा स्वाती पूर्णपणे तयार झाली त्याच वेळेस मी माझ्या खुर्चीवर जाऊन बसलो. आतापर्यंत मी फक्त तिच्या पाठीकडचाच भाग पाहिला होता, पण जेव्हा मी तिला पूर्णपणे साडीवर समोरून पाहिले तेव्हा माझ्या तोंडातून तिच्याकडे पाहून शब्द बाहेर पडले. वाव स्वाती, काय सुंदर दिसतेस. जणू कोणीतरी अप्सरा स्वर्गातून जमिनीवर देवाने पाठवली असावी. तेव्हा स्वाती मला पाहून म्हणाली, आपने कुछ कहा मेरे बारे में? मग मी स्वातीला म्हणालो, नहीं तो मैं अपने आप से बातें कर रहा था. मग स्वाती मला म्हणाली, कुछ तो भी आपने मेरे बारे में कहा इसलिए आप अपने आप से बात कर रहे थे. तेव्हा मी स्वातीला सर्व खरं खरं सांगितले. तुम इतनी सुंदर दिख रही थी इसलिए मैं तुम्हारी तारीफ कर रहा था. तेव्हा स्वाती मला म्हणाली, मैं इतनी भी खूबसूरत नहीं दिखती अजय जी, जितनी तारीफ आप मेरी कर रहे हो. चलो तारीफ करना छोड़ो, नहीं तो देर हो जाएगी हमें खाना खाने में, नहीं तो सब हॉटेल भी बंद हो जाएगी, तब पोचेंगे हम. एवढं बोलून आम्ही दोघंही बाईकवर जेवणासाठी हॉटेलकडे निघालो. आम्ही गावातून जात असताना रोडावर भरपूर असे स्पीड ब्रेकर होते. जशी माझी गाडी त्या ब्रेकरवरून जात होती तसं स्वातीच्या शरीराच्या पुढचा भाग माझ्या पाठीला स्पर्श होत होता. त्यामुळे माझ्या शरीरात एक वेगळीच तरंग व आग निर्माण होत होती. स्वातीलाही तो स्पर्श हवाहवासा वाटत होता, कारण त्या स्पर्शामुळे तिलाही एक वेगळाच आनंद मिळत होता. म्हणून ती माझ्यापासून लांब न जाता मला अजून चिटकून बसली. स्वातीने मला जवळच्याच हॉटेलचा ॲड्रेस सांगितला होता, पण मी तिला हॉटेलमध्ये न नेता थोड्या लांब असलेल्या हॉटेलवर जाऊन असं सांगितले, कारण बाईकवर माझ्या मागे एवढी सुंदर बाई आयुष्यात प्रथमच बसलेली होती आणि तिच्या स्पर्शाने मला जो आनंद मिळत होता तो यानंतर किंवा असा प्रसंग माझ्या आयुष्यात कधीच येणार नव्हता. म्हणून हायवेवर लागून असलेल्या हॉटेलवर मी स्वातीला घेऊन आलो. आता रात्रीचे 9:30 वाजले होते. अर्ध्या तासात आम्ही दोघांनी जेवण उरकवले. ज्या रस्त्याने आम्ही गेलो होतो त्याच रस्त्याने आम्ही परत आलो आणि त्याच स्पीड ब्रेकराचा आनंद घेत स्वाती मला म्हणाली, अजय जी, आपकी ड्राइविंग मुझे काफ़ी अच्छी लगी. कितनी सेफ गाड़ी चलाते हो आप, महसूस ही नहीं होने दिया. मगर हाँ, जो मज़ा मुझे आपके गाड़ी के पीछे बैठने में आया वो मज़ा ज़िंदगी में किसी के साथ नहीं आया था. आमच्या गप्पा गोष्टींमध्ये आम्ही केव्हा घरी पोहोचलो ते आम्हालाही कळाले नाही. मग मी स्वातीला म्हणालो, मैं चलता हूँ, काफ़ी देर हो चुकी है. मग स्वाती मला म्हणाली, अरे अजय जी, घर में तो आओ, हमारे हाथों का पानी तो पी लो. मग मी म्हणालो, स्वाती, सच में तुम्हारे हाथों का पानी काफ़ी मीठा ही होता है. जब मैं तुम्हारे घर में आया था तब तुमने जो पानी पिलाया था वो भी काफ़ी मीठा लगा, इसलिए अभी पानी पी के ही जाना पडेगा. मग मी आणि स्वाती आम्ही दोघेही तिच्या घरात गेलो. घरात आल्यानंतर स्वातीने परत मला हॉलमध्येच बसायला सांगितले आणि म्हणाली, अजय जी, मैं अभी ड्रेस चेंज कर लेती हूँ, उसके बाद आपको आवाज़ देती हूँ. मला परत स्वातीला पाहण्याची उत्सुकता झाली. जशी स्वाती आत गेली तिला परत दार लावायचा विसर पडला आणि ती आपल्या अंगावर घातलेली साडी काढून गाऊन घालू लागली. परत मला स्वातीचे ते सुंदर लूक पाहून स्वतःवर कंट्रोल राहिले नाही. मी परत माझ्या खिशात हात टाकून त्यांना घट्ट दाबू लागलो आणि त्याच ठिकाणी उभा राहून मी स्वातीला वारंवार न्याडू लागला आणि अचानक योगायोगाने स्वातीने आपली मान वळवली आणि तिची आणि माझी नजरानजर झाली. स्वातीने मला पाहून खुर्चीवर पडलेली साडी आपल्या अंगावर टाकली आणि त्या ठिकाणाहून मी फटक्यात बाजूला होऊन ट्युशन हॉलमध्ये असलेल्या खुर्चीवर येऊन बसलो. मला आता भीती वाटू लागली होती. स्वाती जर मला उलट काही बोलली तर, तिने जर आरडाओरडा केली तर. काही वेळानंतर स्वातीचा आवाज मला आतून आला आणि ती म्हणाली, आ जाओ अजय जी, मेरा काम हो गया.
मी दबक्या पावलांनी तिच्या रूमपर्यंत पोहोचलो आणि खाली मान टाकून खुर्चीवर बसलो. स्वातीले मला पिण्यासाठी पाणी दिले. मी खाली मान टाकूनच पाणी पिऊ लागलो. माझ्यात एवढी हिंमतही उरली नव्हती मी तिच्याकडे पाहून तिच्या डोळ्यात डोळे मिळवू शकू. मग स्वाती मला म्हणाली, क्या हुआ अजय जी, आप इतने गुमसुम क्यों हो गए हो? मग मी स्वातीला म्हणालो, सॉरी स्वाती, मुझसे गलती हो गई. मैंने चुपके से तुम्हें उस हालत में देख लिया जो मैंने नहीं करना चाहिए था. तेव्हा स्वाती मला म्हणाली, आपको मैं खूबसूरत और सुंदर दिखती थी इसलिए आप चुपके से मुझे देख रहे थे. अगर मैं सावली या काली होती ना, आप ना मुझे व्हाट्सएप पे मैसेज करते और ना ही ऐसे चुपके से देखते. मगर आपके भी दिलो दिमाग में मेरी सुंदरता का नशा छाया ही लग रहा है. तेव्हा मी स्वातीला म्हणालो, एक बात बोलूं स्वाती, जब मैं मेरे लड़के को ट्यूशन के लिए तुम्हारे पास लेके आया था तभी तुमने मेरे दिमाग पर जादू कर दिया था. तब से मेरी ख्वाहिश थी कि एक बार तुमसे मिलकर अपना प्यार तुम पर चला दूं, मगर दिल हिम्मत ही नहीं कर रहा था. मगर आज तुम इतनी खुलकर बात कर रही हो तो एक बार मैं भी तुम्हें प्यार से आय लव्ह यू कहना चाहता हूँ. तेव्हा स्वातीने खुर्ची माझ्यासमोर ठेवून ती त्यावर बसली आणि म्हणाली, आपको पता है अजय जी, मैं एक शादीशुदा औरत हूँ, तब भी आप मुझसे अपने प्यार का इजहार कर रहे हो. मग मी स्वातीला म्हणालो, प्यार की कोई उम्र नहीं होती. जब जिसके दिल में जो छा गया उस चीज़ पर प्यार करना हर किसी का हक है और हम तो इंसान हैं. एवढं बोलता स्वातीने माझे दोघं हात तिच्या हातात पकडले. मुझे भी तुमसे पहली नज़र में ही देखने के बाद कुछ कुछ हुआ था, मगर मेरा भी दिल तुम्हें कहने के लिए डर रहा था. आज तुम सही वक्त पर मुझे मिले हो, क्योंकि 5 महीने से मेरे भी पति घर पर नहीं आए हैं. उनकी कमी, उनका प्यार मुझे भी महसूस होता है, क्योंकि मैं भी एक औरत हूँ. मुझे भी हर औरत की तरह ख्वाहिशें पाने का पूरा हक आहे. एवढं बोलून स्वातीने माझे दोघं हात तिच्या हाताने घट्ट दाबून लागली. माझं अंग थरथरायला लागलं होतं. माझे डोळे अजूनही स्वातीकडेच होते आणि स्वाती माझ्या डोळ्यात डोळे टाकून पाहत होती. मग हळूहळू स्वातीने आपले ओठ माझ्या ओठांपर्यंत आणले. आमच्या दोघांचे गरम श्वासच आम्हाला स्पर्श करत होते आणि अचानक स्वातीचा हात माझ्या अशा ठिकाणी पडला ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. त्यामुळे माझ्या शरीरात एक वेगळी जाग निर्माण झाली. मग मी वेळ वाया न जाऊ देता मी स्वातीच्या ओठांवर ओठ टिकवले. तब्बल अर्ध्या तासापर्यंत मी स्वातीच्या ओठांचा रस चाखला. जी मला स्वातीच्या ओठांमध्ये आली होती ती अंजलीच्या ओठांमध्ये अजूनपर्यंत मिळाली नव्हती. स्वातीने लागलीच मला मिठीत घेतले. मीही अंजलीला साथ देऊ लागलो. हळूहळू आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात एवढे गुंफलो की आम्हाला वेळेचे भानही राहिले नाही. मग हळूहळू स्वातीने आपल्या अंगावरचे कपडे बाजूला ठेवले आणि तिचे असं दृश्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिले ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मग मी परत माझे बाण हरपून स्वातीला मिठीत घेतले आणि एकमेकांसोबत एवढे आम्ही भरभरून प्रेम केले की स्वातीला असं वाटत होतं की तिच्या स्वतःचा नवरा तिच्यासोबत आहे आणि तिला जो आनंद तो नेहमीप्रमाणे देत होता तोच आनंद तिला यावेळेस मी देत होतो. स्वातीचं मनही आता शांत झालं होतं. मग स्वाती मला म्हणाली, अजय जी, आपके जैसा इतना दमदार और कड़क आदमी मैंने मेरी ज़िंदगी में कभी नहीं देखा. आज आप यही मेरे साथ सुबह तक रुक जाओ ताकि मैं ज़िंदगी की हर खुशी आपसे पा सकूं. मग माझ्या आणि स्वातीचे आता नित्यनियम झाले होते. मुलांची ट्यूशन संपल्यानंतर मी दररोज रात्री 8 वाजेला येऊन स्वातीसोबत भरभरून प्रेम करू लागलो आणि एके दिवशी तिची ओळख मी अंजलीशीही माझ्या घरी करून दिली, कारण ती माझ्या मुलाची टीचर होती. पण अंजलीला माझ्या आणि स्वातीच्या प्रेमाची भनकही नव्हती. आता स्वातीला माझ्याशिवाय अजिबात करमत नव्हते आणि मलाही स्वातीला रोज भेटण्याची ओढ लागली होती. जोपर्यंत तिचा नवरा ड्युटीवरून येत नाही तोपर्यंत मी आणि स्वाती भरभरून प्रेम करत होतो.